मोटिवेशनल स्पीकर नाही तुमचा मित्र आहे असं मी म्हणतो, ते का म्हणतो हे समजून घेण्यापूर्वी तुम्हाला एक कथा समजून घ्यावी लागेल. सुमेधा नावाची एक मुलगी होती. दिवसभर खूप मोटिवेशनल व्हिडिओ पाहिल्यानंतर ती त्रागा करत होती. आपला ब्लूटूथ फेकून देत होती, भिंतीवर बुक्क्या मारत होती आणि डोळ्यांमध्ये आसू. आता आपण काही करू शकतो की नाही असा प्रश्न तिला पडला होता. मी बघितलं तर तिच्या युट्यूब हिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी मोटिवेशनल व्हिडिओज होते. यू कॅन डू इट, हर पार मेहनत, डर को भगाओ, मॅनिफेस्ट करो, असे काहीसे तिचे टायटल होते. मी तिला बाहेर नेलं, बॅडमिंटनच्या 2 रॅकेट घेतल्या आणि बराच वेळ आम्ही बॅडमिंटन खेळलो. बॅडमिंटन खेळण्यात ती हरवून गेली. त्यानंतर मी तिला एक 5 पॉइंट समवन नावाचं चेतन भगतचं पुस्तक वाचायला दिलं. तिने काही काळ ते पुस्तक वाचलं. जेवण करून ती झोपली. दुसऱ्या दिवशी उठल्यावर मी तिला भेटलो. तिला एक लिस्ट बनवायला सांगितली कामांची आणि पोमोडोरो टेक्निक वापरून ती ते कामं पूर्ण करायला लागली. आता तिने ही कामं सगळीच पूर्ण केली असं नाही, पण बऱ्यापैकी तिने ती कामं पूर्ण केली. आणि त्यावेळी तिच्या लक्षात आलं की मोटिवेशनल व्हिडिओ पाहून खरं तर आपलं नुकसान होत. मग मोटिवेशनल व्हिडिओ पाहणं वाईट आहे का? तर अजिबात नाही. पण मोटिवेशनल स्पीकर किंवा मोटिवेशनल व्हिडिओ हे तुमचे मदतनीस असू शकतात, तुमचे बॉस नाही. तुमच्या आयुष्याचं बॉस तुम्ही स्वतः असलं पाहिजे. आणि मी मोटिवेशनल स्पीकर नाही, मी तुमचा मित्र आहे असं जेव्हा मी तुम्हाला म्हणतो तेव्हा मला तुम्ही तुमच्या आयुष्याचे बॉस असणं अपेक्षित आहे आणि मी तुमचा मित्र किंवा मदतनीस असणं. चहाच्या टेबलवर बसून जितक्या सहजतेने मी माझ्या मित्रांशी गप्पा मारतो, त्यांच्या ऐकतो, तितक्या सहजतेने मी तुमच्याशी गप्पा मारू शकलो पाहिजे. आणि जर गरज असली तर तुम्ही सुद्धा माझ्याशी तितक्याच सहजतेने बोलू शकले पाहिजे. डायरेक्ट नाही तर निदान कॉमेंटमध्ये. मग आपण आपल्या आयुष्याचे बॉस असणं म्हणजे नेमकं काय? बॉस असणं म्हणजे काय? 2011 मध्ये जेव्हा भारत वर्ल्ड कप खेळत होता तेव्हा भारतीय टीमच्या कोचने त्यावेळी मायकेल हॉर्न नावाच्या साऊथ आफ्रिकेच्या एका मोटिवेशनल स्पीकरला भारताच्या टीम समोर बोलावलं होतं. आता हे सगळे अव्वल दर्जाचे खेळाडू, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू यांच्या समोर हा मोटिवेशनल स्पीकर काय करत होता? मायकेल हॉर्न याविषयी असं सांगतात की सुरुवातीला हे लोक थोडे टेंटेटिव्ह होते. मला काय ऐकायचं त्यांना समजत नव्हतं. यामध्ये तेंडुलकर थोडा स्मार्ट होता, तो मला ऐकत होता. आणि तो असं सांगतो की मी यांच्यासोबत क्रिकेट विषयी काही बोललोच नाही. मायकेल हॉर्न पायी सगळं जग फिरला होता. पायी तो साऊथ पोलवर जाऊन आला होता, नॉर्थ पोलवर जाऊन आला होता, जिथे फक्त बर्फच बर्फ असते. या प्रवासात त्याने स्वतःची 2 बोटं सुद्धा कापली होती, कारण थंडीमुळे त्या बोटांमध्ये काही आजार क्रिएट झाला होता आणि तो सगळ्या शरीरभर पसरला असता. आणि मग मायकेल हॉर्नने आपल्या स्टोरीज त्यांना सांगायला सुरुवात. आता याच्यामध्ये बॉस कोण होते? स्वतः हे क्रिकेटर. त्यांचं उद्दिष्ट वर्ल्ड कप जिंकणं क्लिअर होतं. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू हे होते. त्यांचं विजन क्लिअर होतं. स्वतःचं करिअर समोर कसं न्यायचं हे क्लिअर होतं. परंतु मायकेल हॉर्नमुळे त्यांना एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह मिळत होतं. जेव्हा तुम्ही गिल्टमध्ये असता आणि तुम्ही मोटिवेशनल स्पीकरला ऐकता आणि आणखीन गिल्टमध्ये जातात तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचे बॉस नसता. तुमच्या समोर तुमचं विजन क्लिअर असते आणि तुम्हाला काय करायचं आहे हे क्लिअर असते आणि तुम्ही तुमचं फटीग दूर करत असता. तेव्हा तुम्ही जर मोटिवेशनल स्पीकर किंवा व्हिडिओला ऐकत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्याचे बॉस असतात. माझे काही मित्र असे असतात की जे स्वतःची मरगळ घालवण्यासाठी नवीन नवीन चित्रपट बघतात. चित्रपट त्यांना त्यावेळी मदत करत असतात. आणि काही मित्र असे पण आहेत की जे निवळ चित्रपटच बघत राहतात. त्यावेळी त्यांना चित्रपट बघण्याचं व्यसन लागलेलं असतं. तर आपण आपल्या आयुष्याचे बॉस आहोत का की व्यसन म्हणून आपण हे व्हिडिओ पाहत आहोत हे आपल्याला समजलं पाहिजे. हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. पुष्कळदा हे जे व्हिडिओ आहेत हे आपल्या भावनांचा वापर करत असतात. आपल्याला कुठेतरी दुःख असतं की आपण कमी पडलो आणि मग हे म्हणतात की तुम्ही जर यशस्वी नसाल तर तुम्हाला तुमची लाज वाटली पाहिजे. हे म्हणत असतात की तुम्ही तुमच्यात काहीतरी कमतरता आहे, तुम्ही
कसे गिल्टी आहात, तुम्ही कसे चुकत आहात, हे मोठ्या प्रमाणात हे व्हिडिओ तुमच्यावर बिंबवत असतात आणि मग तुम्हाला ते सोल्युशन देत असतात आणि वरतून पुन्हा सांगत असतात की जर तुम्ही कृती करत नसाल तर हा सगळा दोष तुमचाच असणार आहे. अर्थात तुम्ही कृती करत नसाल तर दोष तुमचा असतोच. तुम्ही दोषी आहात, तुम्ही गिल्टी आहात हे तुमच्यावर बिंबवणारे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मदत करत नसतं. फक्त डोपामाइन तुमच्या माइंडमध्ये क्रिएट करून त्याचा ते वापर करून स्वतः मात्र पैसे कमवत असतात. पुष्कळदा हे व्हिडिओ क्रिएटर्स जे असतात ते तुम्हाला प्रोडक्ट विकत असतात. माझा हा कोर्स विकत घ्या, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. माझं हे पुस्तक वाचा, तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि मग त्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्या प्रॉब्लेमचं फक्त वर्णन केलेलं असते आणि इतर लोकांची उदाहरणं देऊन कसा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो इतकंच तुम्हाला सांगितलं आणि त्याचा रोडमॅप जो आहे तो माझ्या कोर्समधून किंवा पुस्तकांमधून मिळेल असं त्यांचं म्हणणं असते. यातून त्यांनी प्रोडक्ट फक्त त्यांचा विकलेला असतो. समाजात जणू काही वाईट घडतच नाही असं या मोटिवेशनल स्पीकर्सची मांडणी असते. माझा एक मित्र होता, बिचाराने खूप मेहनतीने एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली. अनेक एक्झाम मधलं अपयश आल्यानंतर खूप जिद्दीने त्याने अभ्यास करून ही एक्झाम दिली होती. त्यामुळे आतून तो खूप खुश होता कारण यावेळेस त्याचे पेपर आणि इंटरव्ह्यू खूप चांगला गेला होता आणि तो सगळ्यांना असं सांगायचा की मला यावेळी बऱ्यापैकी चान्स. त्या एक्झामचा रिझल्ट आला, त्या यादीमध्ये त्याचं नाव कुठेच नव्हतं. याने स्वतःला पुन्हा दोष द्यायला सुरुवात केली आणि जेव्हा हा गिल्ट मध्ये गेला त्यानंतर 6 महिन्यांनी त्या एक्झामवर भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला लागले. आता लक्षात घ्या की यामध्ये स्वतःला गिल्टी बनवण्यात काही अर्थ होता का? अजिबात नाही. हा, तरी त्याला स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्यावी लागणार होती. नव्या करिअरच्या पर्यायावर काम करावं लागणार होतं. ही एक्झाम गेली म्हणून किंवा याच्यामध्ये कुठलं करप्शन झालं म्हणून कोणी त्याला घरी त्याची भाकरी आणून देणार नव्हतं. त्याचं पोट त्याला भरावंच लागणार होतं. त्याची जबाबदारी त्याच्यावर होती. केवळ या एक्झामला दोष देण्यात अर्थ नव्हताच, पण या एक्झाममुळे गिल्टी वाटून घेण्यात काही अर्थही नव्हता. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की समाजामध्ये सगळ्याच गोष्टी निव्वळ चांगल्याच घडत असतात आणि वाईट काहीच घडत नसतं असं आपल्याला वाटत. मग शेतकऱ्यांना जेव्हा कर्जमाफी होते तेव्हा आमचेच अर्थमंत्री असं सांगत असतात की भीक मागू नका आणि पुढे त्यांच्याच मुलाचं नाव सरकारी भूखंड कमी भावामध्ये खरेदी केल्याच्या केसमध्ये येत असते. त्यातही त्याच्यावर केस लागत नाही हा भाग वेगळा, पण या घटनेचं मात्र तो कुठलाही गिल्ट. शेतकऱ्यांची जी कर्जमाफी असते ती भीक मागणं असते आणि उद्योगपतींना दिलेली जी कर्जमाफी असते ती मात्र कुठेतरी देशासाठी, देशाच्या प्रगतीसाठी केलेली तरतूद असते. मला इथे कुठल्याही मार्क्सिस्ट व्ह्यूने, लेफ्टिस्ट व्ह्यूने चर्चा करायची नाही आहे. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की समाजामध्ये तुम्हाला तुमच्या आसपासची परिस्थिती समजून घ्यावी लागत असते आणि म्हणून मी कुठलाही मोटिवेशनल स्पीकर न बनता ज्या सहजतेने मी माझं म्हणणं कॅन्टीनमध्ये चहाच्या टेबलवर मित्रांसोबत शेअर करतो त्याच सहजतेने ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आणि त्यासाठी मला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. तुम्ही सुद्धा तुमचे रिस्पॉन्सेस कॉमेंटमध्ये नोंदवले पाहिजे. एखाद्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तेही सांगितलं पाहिजे. आणि मित्रांनो, या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळे मोठ्या व्यक्तींचे उदाहरणं भेटतील, पण ते हिरो वर्शिप नसेल. तुम्हाला नवीन पर्स्पेक्टिव्ह त्यातून मिळावा हे त्यामागचं उद्दिष्ट असेल. या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळ्या सामाजिक शास्त्रातल्या समजून दिल्या जातील, त्यांची चर्चा केली जातील आणि शक्य तितका फ्रेश पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला कसा मिळेल हा इथे प्रयत्न असेल. कोणताही डोपामाइन हिट देण्याचा प्रयत्न नसेल स्वतः. आणि म्हणून तुम्ही भरभरून कॉमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणताही डोपामाइन हिट देण्याचा इथे उद्देश नाही, तर स्वतःवर नियंत्रण मिळवणं, स्वतःवर कंट्रोल मिळवणं, त्यातून स्वतःची शक्य तितकी प्रगती साधणं आणि मग समाजासाठी सुद्धा शक्य तितकं कॉन्ट्रीब्युशन देणं, यासाठी एक मार्ग बनवणं
आणि त्यासाठी तुम्हाला फ्रेश पर्स्पेक्टिव्ह देणं इतकाच या चॅनेलचा खरा उद्देश आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पुस्तकांचा सुद्धा आपण आधार घेऊ, त्यातल्या संकल्पना समजून घेऊ. सध्या मी इतकंच सांगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.